नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 मेष संक्रमण कुंडलीनुसार भविष्य भाकीत या घटना घडणार। राजकीय, साहित्य, कला क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे मृत्यू, वादळे, भूकंपाची शक्यता, मोठे विमान जहाज अपघात शक्य, शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती, मोठे करेक्शन शक्य, चलन बदलण्याची शक्यता, मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील। दिनांक 14 एप्रिलच्या मेष संक्रमण कुंडलीमध्ये कुंभ लग्न उदित असून मेष व रवी तृतीय स्थानी असून चंद्र तुळ राशीत स्वाती नक्षत्रात आहे। धनस्थानात नेपच्यून, राहू, बुध, शुक्र, शनी या ग्रहांची गर्दी असून केंद्रस्थानी गुरु हर्षल, षष्ठात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। स्थिर लग्न असल्यामुळे मेष संक्रमण कुंडलीचा परिणाम पुढील वर्षभर व किमान 3 महिने अनुभवास येऊ शकतो। धनस्थानात 5 ग्रह एकत्र असल्याने नवीन वर्षात मोठे आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येतील। देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये गोंधळाची स्थिती राहील। जुन्या नोटा किंवा चलन बदलण्याची शक्यता वाटते। शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण मार्च ते जून या काळात अनुभवास येईल। गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान संभवते। मार्केटमध्ये निराशा राहील। परदेशातील भारतीयांचे खाते उघडकीस येतील। भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून मोठ्या लोकांना तुरुंगवास संभवतो। विशेष करून स्त्रीवर्ग, कलाकार भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात सापडतील। मोठ्या बँकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। विश्वस्त ट्रस्टी, सामाजिक, धार्मिक संस्था, मंदिरे यांचे भ्रष्टाचारी ही प्रकरणे बाहेर येतील। विमानतळावर परदेशी प्रवासी यांच्याकडून अंमली पदार्थांचे गुन्हे घडतील। मोठे गुन्हेगार अंडरवर्ल्डमधील डॉन पकडले जातील। बँका, अर्थसंस्था अडचणीत येतील। या काळात मोठे भूकंप, वादळे, अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी संभवते। मोठे लेखक, साहित्यिक, चित्रपट कलावंत यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। मोठी विमान दुर्घटना होऊन मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता राहील। घर, जागा, प्रॉपर्टीचे भाव वाढतील। सोने चांदीच्या भावात वाढ होईल। अन्नधान्य, हॉटेल, विमान प्रवास, सुखसोयीच्या वस्तू, वस्त्र, अलंकार यांच्या दरात वाढ होईल। महागाईत देखील वाढ होईल। भारतीय खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील। मोठ्या स्पर्धेत अपयश येईल। खेळाडूंची दुखापत, अपघात, आजारपण गाजतील। काही खेळाडूंवर कारवाई होतील। खेळाडूंवर टीका होईल। वादविवाद होतील। पोलीस, मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल असून पोलीस जवानांवर हल्ले होतील। या काळात गुन्हेगारी वाढेल। अतिरेकी कारवाया वाढतील। काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणी स्फोटक घटना संभवतात। महत्वाच्या इमारती, बिल्डिंग यांच्यावर हल्ले होतील। भूकंप किंवा स्फोटक घटनांमुळे घरांची पडझड, मोठ्या वास्तूंवर हल्ले या घटना संभवतात। मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो। शेजारील देशात अशांतता निदर्शनास येईल। सायन मेष संक्रमण कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून व्ययस्थानी रवी राहू योगामुळे या काळात मोठ्या राजकीय व्यक्तींचा मृत्यू संभवतो। लेखक, राजकीय व्यक्ती, लहान मुले यांच्यासाठी मार्च ते जून हा काळ प्रतिकूल राहील। रवी, बुध, राहू योगामुळे या काळात संसर्गजन्य विकार पसरण्याची देखील शक्यता राहील। लग्नस्थानातील गुरु हर्षल योग जनतेच्या आरोग्यासाठी प्रतिकूल राहील। विचित्र विकार पसरण्याची शक्यता राहील। या योगामुळे भूकंप, विमान दुर्घटना, जहाज दुर्घटना यातून मोठी हानी संभवते। शेअर मार्केटसाठी हा 3 महिन्याचा कालावधी गोंधळाचा राहील। मोठे करेक्शन होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान संभवते। या काळात अनेक देश एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय परिषद होण्याची शक्यता असून जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते। परदेश गमन, व्हिसा यासाठी नवीन नियम लागू होतील। शेजारील राष्ट्रांमध्ये गोंधळाची स्थिती संभवते। विमान हल्ले किंवा ड्रोन हल्ले, हवाई हल्ले होण्याची शक्यता राहील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।